तू प्लीज क्लासमध्ये असं काही बोलू नको प्लीज. तसंही मला त्यांचा ऐकण्यात काही इंटरेस्ट नसतो. त्यात हा काहीतरी बोलतो आणि मग मला अजिबात कंट्रोल होत नाही. युवराज, मला ना तुला खूप दिवसांपासून एक विचारायचं होतं. चार चौघात ऑफकोर्स. एकांता तुला काय विचारणार? एवढा डायरेक्ट इन्सल्ट करत जाऊ नये प्रियाताई. आता गप. हा, मला काय विचारायचं होतं तुला, तू हे मॅनेजमेंट वगैरे कशासाठी करतोयस? कारण ज्यांनी तुझ्या आजोबांना पाहिले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुझ्या 7 पिढ्या बसून खातील. देन वाय आर यू डुईंग ऑल दिस? आणि तू काय जॉब बिब नक्कीच करणार नाहीस. हा, इन अ वे तू उगाच मॅनेजमेंटची एक सीट अडवलीस. नाही सीटा अडवणं आमचा खानदानी उद्योग आहे. माझे आजोबा 5 टर्म आमदार होते. माझ्या बापूची 2री टर्म चालू आहे. आणि पुढच्या पिढीची तुम्हा पोरींना कशाला चिंता? एखादा उद्योगपती मिळाला की डबल धमाका. एक उद्योगपती सकट नावावर. प्लीज. हा, हिच मला काही माहिती नाही, पण मी तरी नक्कीच आयत्या बिळावरचा नागोबा वगैरे काय होणार नाहीये. समीर भाटिया, नारायण मूर्ती यांच्यासारखे 0 ग्राउंडवाले माझे आयडल्स आहेत. मला जर कोणी अंबानी थडानी भेटला ना तर मी सरळ सांगणार आहे, यावा चेडू आपलाच असा. माझी तर इच्छा आहे मी ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये जाणार. म्हणजे कसं आहे ना, राजीव गांधी, कलाम आणि त्यानंतर मी अशी जर हुशार माणसं आपल्या इंडियाला मिळाली ना तर इंडिया नक्कीच चांगला मॅनेज होईल. अँड आय नो इट. तुम्हा सर्वांबद्दल आदर ठेवून सांगतो, माणूस घडवणं हा प्रकार ग्रामीण भारतानं जेवढा केला तेवढा तुमच्या अर्बन क्राऊडनं नाही केला. अर्बन क्राऊड कायम मनानं नाही तर शरीरानं मायग्रेट होत राहिला. तो मेट्रोत राहतो पण हॉटेलीत राहिल्यासारखा. त्याला चुटकी सरशी सेवा पाहिजे असतात. रुरल इंडिया मातीची धूप आणि कमी होणाऱ्या सरपणानं वरीड होतो. त्याची रूट्स घट्ट आणि पक्की असतात. दिस इज व्हॉट आय लर्न फ्रॉम माय 4 फादर्स बाय सिटिंग 7 पिढ्या.